देवी देवस्थान कमिटी मेथगे ह्या पालखी वतीनं बाळूमामा ट्रस्ट मेथगे सत्यवा देवी ट्रस्ट मेथगे वतीनं सर्व येणारा भाविकांचं आता मेंढी माऊलीला काय भक्त झुंजरूट काढायचं चालू आहे, आरतीला याय चालू आहे, सेवा करायला चालू आहे, अन्नदान करायला चालू आहे। आमच्या पालखी वतीनं सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगले, बोला बोला सत्यवा देवीच्या नावानं चांगले। चला मेंढी माऊलींचं सेवा करा भक्तांनो। श्री संत सद्गुरु बाळूमामा सत्यवा देवी यांचा आरती थोड्या टायमामध्ये होणार आहे बघा। आरतीचा लाभ, महाप्रसादचा लाभ प्रत्येक भाविकाला शनिवार मारुती देवांचा वार आज, मारुती देवाचा वार आज शनिवार, शनिवार निमित्तानं सकाळची आरती बर का एकच नंबर होणार आहे। शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनलवर दिसणार आहे तुम्हाला। प्रत्येक झुंजरूट काढणार भाविक भक्त तुम्ही आता लगेच फोन मध्ये तुम्ही दिसणार आहे 2 तासात। म्हणताना सर्वांना बाळूमामा ट्रस्ट मेथगे सत्यवा देवी ट्रस्ट वतीनं सर्व येणारा भाविकांचा पंढरपूर तालुका करकमगाव, पंढरपूर तालुका जळोली गाव, पंढरपूर तालुका पेगाव, पंढरपूर तालुका बागलकोट गाव, नेमंतवाडी, सर्व करकमच्या अवतीभोवती येणारा भाविक सगळ्याला श्री संत सद्गुरु बाळूमामा सत्यवा देवी कमिटी वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, सुख स्वागत। चला मावशी बसवणं कसा, चला की चॅनल चालू आहे, चला की असं का करता, झुंजरूट काढायला चला हो। हे तरुण मंडळ इथं कोण बसलाय, चला हो दादा काका, तुम्ही सगळ्याला घेऊन बसू नको का हो। नाही नाही तुम्ही सगळ्याला घेऊन बसू नका, तुम्ही म्हणा तिकडे जाओ बाबा सेवा करा असं सांगा तुम्ही बी। चप्पल लांब सोडून देवाचं दर्शनला या तुम्ही। श्री संत बाळूमामा सत्यवा देवी मेथगे बघा, सुरेश कारभारे ही पालखी बरेच दिवस झाला आपल्या करकम पंचक्रोशीत नेमतवाडीला जाणाऱ्या रस्त्यालगत शेतमालक सत्यवान बलभीम व्यवहारे या ठिकाणी निवास करते। भक्तांनो लक्ष्मीची पालखी आहे सत्यवा देवीची। कारभारीने सांगितलं या ठिकाणी करकम हे सत्यवा देवीचं माहेर गाव आहे आणि त्याचप्रमाणे जशी माहेरामध्ये सेवा असते भक्तांची तशी गर्दी आहे या ठिकाणी। ताय माय अक्का सर्व लहान थोर सर्व भक्तांचं आज आपण या ठिकाणी पाहतोय। कारभाऱ्यांनी कौतुक केलं, बघ्याच्या वतीनं त्यांचं स्वागत भक्तांचं करण्यात आलं। या ठिकाणी हा क्षण आपण पाहतोय, सेवा मेंढी माऊलीची 1 नंबर करते ते भक्त सर्वजण। मेंढी माऊलीच्या केसामध्ये जो गुतडा निर्माण झालेला आहे, झिंजरूट म्हणतो आपण, या ठिकाणी आपण क्षण पाहतोय बघा। मामा आपलं नाव काय? भजलिंगराव देशमुख। पूर्ण नाव? भजलिंग रामचंद्र देशमुख। भजलिंग रामचंद्र देशमुख। बघा हे सद्भक्त मेंढी माऊली एकटीच बसली आणि सेवा चालू आहे या ठिकाणी, छान सेवा आहे या ठिकाणी। आपलं नाव मामा? नारायण सोपान देशमुख। करकम। आपलं नाव?
बघा या ठिकाणी हे भक्त मेंढी माऊलीची झिंजरूट काढण्याची सेवा करताय. एक मेंढी असू द्या, हाती पडल ती सर्व सेवा या ठिकाणी चालू आहे. आपण क्षण पाहतोय. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा. आज आपण या ठिकाणी आलोय. बघा हे ताई सुद्धा एक जण मेंढी काहीच करत नाहीत, तिन्ही महिला सेवा करतायत. आपलं नाव सांगताय ताई पूर्ण? गाव? बघा या ठिकाणी करकमच्याच महिला आपल्याला जास्त करून दिसत आहेत सेवा करताना. छान सेवा आहे. बोला जय बाळूमामा. जय बाळूमामा. जय बाळूमामा. काय नाव आपलं मामा? दत्ता सावतामाळी. गाव? करकम. बघा या ठिकाणी करकमचे सद्भक्तच मेंढी माऊलीला कसं धरून सेवा चालू आहे या ठिकाणी आपण पाहतोय. क्षण बोला जय बाळूमामा. तुमचं नाव सांगा की. असली सेवा आहे चालू ती. नाही आता गेलं का नाही? दोरी बांधायची तर दर्शन बांधाय म्हणतो. हा आता टाइम झाला का नाही हे पुजारी लवकर आरती करत नाही असं बी म्हणतात. माझी तुम्हाला कोण सांगणार होतं काय सांगितलेलं पालन नाही काय तुम्हाला? पाठीमागापासून दर्शनच राहतात, लवकर आरती करत नाही. आपलं नाव सांगत आहे? राणी कैलास राऊत. राऊत. गाव? करकम. दिदी आपलं नाव? गाव करकम. आपलं? अन्नपूर्णा विजय शेटे. करकम. आपलं ते? तेजश्री किरण देवडकर. गाव? कोरटी. आणि आपलं? मोनिका अमोल खारे. करकम. करकम. बघा यांचे सेवा कसे मेंढी माऊलीचे बघा आपण पाहतोय सेवा. एक जण मेंढी धरते. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.